हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर गोष्ट छोटीशी आहे परंतु अगदी महत्त्वाची आहे. उंबरठ्याला हळदीचे लेपन केल्याने काय काय फायदे होतात, उंबरठ्याला हळदीचं लेपन का करायचं, कसं करायचं आणि कधी करायचं, तर या संबंधीची माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, उंबरठ्याला हळदीचे लेपन करण्यासाठीची परंपरा ही खूप प्राचीन आहे. भारतीय संस्कृतीत उंबरठा हा खूप शुभ आणि पवित्र मानला जातो. तसेच घराच्या मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे पुत्र शुभ लाभ स्थापित केले जातात. त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात सर्व शुभ कार्य होतात. आपल्या घराचा उंबरठा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो. हळदीच्या लेपनाने घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरठा हा राहूशी संबंधित मानला जातो. त्यामुळे हळदीच्या लेपनाने राहूचे दुष्परिणाम आपल्या घरावर होत नाहीत आणि घरात सुख समृद्धी याची वृद्धी होते. तसेच घरात येणाऱ्या पॉझिटिव्ह तसेच निगेटिव्ह गोष्टी एंटर होतात त्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच. तर हळद ही अँटीऑक्सिडंट असते व घरात येणारी निगेटिव्ह एनर्जीला थांबवते. तसेच घरात येणारे किडे मुंग्या कीटक हे सुद्धा हळदीच्या लेपनाने घरामध्ये प्रवेश करत नाहीत आणि घरात येणारी सकारात्मक ऊर्जा यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते व लक्ष्मी प्राप्ती होते असे मानतात. तर हे झाले हळदीच्या लेपनाचे महत्त्व. परंतु हे हळदीचे लेपन कधी व कसे करावे, तर हे हळदीचे लेपन कोणत्याही शुभ कार्याच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्यद्वारावरती तुम्ही करू शकता. शुभ दिवशी तसेच घरामध्ये शुभ कार्य असेल तर त्यावेळेस, तसेच उपवास असेल त्या दिवशी आणि शक्य झाले तर मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी व पौर्णिमा आणि अमावस्येला करावे. आता या हळदीच्या लेपनात काय काय टाकावे, तर बघा, यामध्ये आपल्याला शुद्ध हळद घ्यायची आहे. 2 चमचे शुद्ध हळद घ्यावी. त्यामध्ये थोडंसं अष्टगंध टाकावे, गोमूत्र टाकावे, त्यात थोडे गुलाबजल टाकावे आणि थोडेसे सुगंधित अत्तरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पाण्यामध्ये मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून मग हे हळदीचं लेपन उंबरठ्यावरती चमच्याच्या किंवा हाताच्या साह्याने संपूर्ण उंबरठ्याला लावून घ्यायचं आहे. थोडंसं वाळल्यानंतर मग तुम्ही यावरती शुभचिन्ह काढावीत किंवा पावलं काढावीत किंवा रांगोळीसुद्धा काढू शकता. आता त्यावरती आपल्याला कुंकवाची टिपकी द्यायची आहेत, म्हणजे हळदी कुंकू आपल्याला उंबरठ्यावर व्हायचं आहे. थोडी अक्षदा व्हायची आहेत, फुलं व्हायची आहेत, तसेच छोटीशी रांगोळी देखील काढायची आहे. मग उंबरठ्याला धूप दीप दाखवायचा आहे. उंबरठ्याच्या उजव्या हाताला दिवा लावून ठेवायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात उंबरठ्याला लावून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व नकारात्मकता घालवून घरामध्ये नेहमी सुख शांती राहावी, अशी प्रार्थना आपल्याला हात जोडून करायची आहे. वास्तू ही देवता आहे व वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते. त्यामुळे घरामध्ये येणारी गोष्टी ह्या चांगल्या पॉझिटिव्हच असाव्यात. घराचा मुख्य प्रवेशद्वार हे घराचा आरसा असते. प्रवेशद्वारातूनच घराची कळा लक्षात येते. त्यामुळे आपल्या घराचे प्रवेशद्वार हे नेहमी स्वच्छ सुशोभित व त्यात हळदीचे लेपन केलेले असेल तर खूपच उत्तम. आणि आपल्या घरातील कर्ता पुरुष किंवा कर्ता स्त्री येथूनच घराबाहेर जात असतात आणि येथूनच घरामध्ये प्रवेश करत असतात. त्यासोबतच माता लक्ष्मी देखील घरामध्ये प्रवेश करत असते आणि असं म्हणतात की जेथे हात फिरे तेथे लक्ष्मी वसे. म्हणजे ज्या घरामध्ये स्वच्छता आहे, पॉझिटिव्हिटी आहे आणि तेथेच माता लक्ष्मीचा वास असतो, तेथेच माता लक्ष्मी सदैव वास करते. तर याला खूप काही जास्त वेळ लागत नाही आणि यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते. आणि हे हळदीचं लेपन तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वच्छ पुसून घेऊ शकता. ओल्या कपड्याने हे हळदीचं लेपन उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे नंतरच्या हळदीचं लेपन करण्यासाठी. आणि बघा, हे केल्यानंतर तुम्हाला पण इतकं प्रसन्न वाटेल. आणि मला तर याची एवढी सवय झाली आहे ना की एखादा सण आला आणि मी जर हे हळदीचं लेपन नाही केलं तर मनाला रुखरुख लागून राहते, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. तर एकदा तुम्ही हे नक्की करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि याची सवय लागल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यासाठी तसेच माता लक्ष्मीला
आकर्षित करून आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.